नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात काय होणार आहे हे आपण पाहणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. सगळेजण बाहेर हॉलमध्ये असतात तर कृष्णा अन्वीला म्हणत असते, तू तर मॉडर्न आणि डोकेबाज मुलगी आहेस ना, मग तुला हे सगळं पटतं का? अन्वी तिला म्हणत असते, तू यात इंटरफेअर करू नको, कारण आत्ता जर माझी सिम्मा इथे असती तर तिने तुझ्यासारखे मला असे प्रश्न नसते विचारले. तिने मला नीट समजून घेतलं असतं. तर कृष्णा तिला म्हणत असते, आपण पण घेऊ ना मग तुला समजून. तू सांग तर आपल्याला. अन्वी तिला म्हणत असते, तू मला नाही समजून घेऊ शकत, कारण तू माझी सिम्मा नाही आहेस. आणि कृष्णा, तू अजून आई झाली नाही आहेस. माझी सिम्मा आई पण होती. या सिच्युएशनमध्ये मी अशी का वागतीये हे तिला नक्की कळलं असतं. तर अन्वी सगळ्यांना सांगते, हे सगळं मी माझ्या बाळासाठी करतीये. यात काय राईट आहे काय रॉंग आहे हे मला माहीत नाही. आणि मला आत्ता आईसाहेबांनी सांगितलं की ही पूजा माझ्या बेबीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मी ती पूजा व्यवस्थित पार पाडणार आहे. तुम्ही मला काहीही बोलू नका. कृष्णा बोलतच असते तर रुक्मिणी काकू तिला बाजूला घेऊन येते आणि तिला म्हणते, तुला एक दिवस पण गप्प बसता येत नाही का? कृष्णा रुक्मिणी काकूला म्हणते, आपण जे बोलतो ते तुझ्या नातीच्या भल्यासाठी बोलतो. रुक्मिणी काकू म्हणते, माझ्या नातीच्या भल्याचं मला कळतं. कृष्णा तिला म्हणत असते, तुला जर कळलं असतं तर आपल्याला बोलायची वेळच आली नसती. रुक्मिणी काकू तिला म्हणत असते, मी तुला आत बसायला सांगितलं होतं ना. कृष्णा तिला म्हणते, फक्त आपल्याला आतमध्ये बसायला सांगायचं नाही, आपल्या खाण्यापिण्याची सोय कोण करणार? रुक्मिणी काकू तिला सांगते, तुझ्यासाठी खाणं पिणं सगळं रेश्मा घेऊन येईल. रुक्मिणी काकू कृष्णाला घेऊन आतमध्ये जाणार तेवढ्यात तेथे शकुंतला येते. शकुंतला गुरुजींना सोबत घेऊन आलेली असते तर ती अन्वीला सांगते, दुधाने गुरुजींचे पाय धुवायचे आणि नंतर तेच दूध तीर्थ म्हणून सगळ्यांनी प्राशन करायचं. रुक्मिणी काकू कृष्णाला रूममध्ये लॉक करते तर कृष्णा मनात विचार करते, सुशिक्षित असून सुद्धा हा काय वेडेपणा करतायत. आता हा वेडेपणा थांबवण्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल. अन्वीला खरं तर हे सगळं पटत नसतं, गुरुजींचे पाय धुणे वगैरे, पण तिच्या बाळासाठी ती हे सगळं करत असते. ती गुरुजींचे पाय धुणार तेवढ्यातच तेथे राघव येतो आणि विचारतो, हे सगळं काय चालू आहे? थांबवा हे सगळं. तर शकुंतला म्हणते, हा गुरुजींचा अपमान आहे आणि गुरुजींचा अपमान हा आमचा सुद्धा अपमान आहे. तुमच्या घरच्यांना हे सगळं सांगा. रुक्मिणी काकू राघवला शपथ घालते आणि म्हणते, ही पूजा तू थांबवू शकत नाहीस. शपथ घातल्यामुळे राघव सुद्धा गप्प बसलेला असतो. कृष्णा गोदामावशीला फोन करून विचारते, बाहेर काय सुरू आहे? गोदामावशी तिला सांगणार तेवढ्यातच गुरुजी गोदामावशीला म्हणतात, आता पूजा सुरू होणार आहे, त्यामुळे मला इथे पूर्ण शांतता हवी आहे. कोणीही मध्ये बोलणार नाही. गोदामावशी कृष्णाला काय चालू आहे ते सांगत असते. त्यावेळी रुक्मिणी काकू जवळ येऊन गोदामावशीला म्हणते, त्या मूर्ख मुलीशी बोलतीयस तू? गुरुजींनी सांगितले ना, त्यांना शांतता हवी आहे. गोदामावशीचा फोन रुक्मिणी काकू ओढून घेते आणि तो फोन तिच्याजवळच ठेवते. कृष्णाने गोदामावशीला फोनवर फोन घेण्याच्या अगोदर सांगितलेलं असतं की राघवला पटकन आतमध्ये पाठवून दे. गोदामावशीने राघवला खुणावून सांगितलेलं असतं की त्याला कृष्णा बोलावतीये, त्यामुळे तो कृष्णाला भेटायला आलेला असतो. कृष्णा राघवला विचारते, बाहेर जे चाललंय तुला ते पटतंय का? तर राघव नाही म्हणतो. कृष्णा त्याला म्हणत असते, मग गप्प उभा का आहेस? कर ना काहीतरी. ती तुझी भाची आहे, तुला तिच्याबद्दल काहीच वाटत नाही का? तिच्याबरोबर जे चाललंय ते आपल्याला थांबवायला हवं. तू काहीतरी कर ना. पण आत्ता कळलं आपल्याला, त्या फडफडने तुला शपथ दिली आहे ना, पण असा शपथ खाऊन गप्प बसणार आहेस का तू? तू तुझ्या भाचीसाठी काहीच करणार नाहीस का? आपल्याला वाटलं होतं तुझ्यात थोडी तरी माणुसकी आहे, पण तू तर दगड आहेस. तुला काहीच वाटत नाही कोणाबद्दल. तू जा, आपल्याला गरज नाही तुझी. जे करायचं ते आपलं आपण करू. राघव तिला म्हणतो, तू काहीही करू शकत नाहीस, कारण बाहेरून दाराला लॉक आहे. कृष्णा त्याला म्हणते, दाराला लॉक लावलंय ना, तुझ्या हाताला तर नाही लावलेलं. ते लॉक तोड. ते लॉक तोडल्याने तुझी शपथ नाही तुटणार. राघव तिला विचारतो, पण तू काय करणार आहेस? आधी तुझा प्लॅन मला सांग. तर कृष्णा त्याला म्हणते, पण तू पार्टनरशिप करायला आपल्यासोबत तयार नाही आहेस ना, मग आपण कशाला आपला प्लॅन तुला सांगू? राघव तिला म्हणतो, तू जर तुझा प्लॅन मला सांगितला नाहीस तर मी सुद्धा तुझी मदत करणार नाही. कृष्णा त्याला म्हणते, मी तुला प्लॅन सांगते, आधी तू लॉक तोड. तर राघव तिला म्हणतो, तू सेम सिंधूसारखीच आहेस. ती सुद्धा तिचे प्लॅन कधी कोणाला सांगत नव्हती. तर राघव ते दार तोडतो. गुरुजी सगळ्यांना सांगतात, पूजेची तयारी झालेली आहे, आता नवीन वस्त्र घालून सगळ्यांनी पूजेसाठी या, कारण पूजेचा कालावधी खूप मोठा आणि कठीण आहे. सगळेजण आवरण्यासाठी आपापल्या रूममध्ये जातात. तर अन्वी कृष्णाला पाहते आणि ती तिला म्हणते, तू इथे कशी काय? तुला तर आजीने लॉक केलं होतं ना.
तर कृष्णा रुक्मिणी काकूला फडफड असं म्हणते, तर अन्वी म्हणते तू आजीला सारखं फडफड नको म्हणत जाऊस, आय डोंट लाईक इट. निदान तिच्या वयाचा तरी मान ठेव. तर कृष्णा अन्वीला सांगते ती बोलताना असं 100 वेळा डोळे फडफडते आणि ती मुळात आपल्यावर फडफडते म्हणून आपण तिला फडफड म्हणतो. अन्वी कृष्णाला म्हणत असते आत्ता बाहेर जे काही चाललंय ते सगळं माझ्या चांगल्यासाठी चाललंय ना, त्यामुळे तू त्यात काही प्रॉब्लेम क्रिएट करू नको. कृष्णा तिला विचारते बाहेर जे चाललंय ते तुला पटतंय का? कृष्णा तिला म्हणते ठीक आहे, तू म्हणत असशील तर आपण काही प्रॉब्लेम क्रिएट नाही करणार, असं पण आपण या फॅमिलीचा पार्ट नाही आहे ना. तर अन्वीला सिंधूसोबतचे क्षण आठवत असतात आणि ती कृष्णाला सांगते आत्ता जर माझी सीमा माझ्यासोबत असती तर तिने माझ्यासाठी बाहेर जे सगळं काही चालू आहे त्यासाठी सगळ्यांसोबत फाईट केली असती. हा सगळा प्रॉब्लेम क्रिएटच होऊ दिला नसता. माझ्या सीमाला माझ्या मनात काय चाललंय माझ्या फिलिंग्ज न सांगता सगळं कळलं असतं. अन्वी सिंधूला खूप मिस करत असते, त्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती रडतच तेथून जाते. पण कृष्णाला मात्र खूप वाईट वाटत असतं, कारण ती मनात असून सुद्धा अन्वीची मदत करू शकत नसते. कृष्णासाठी इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती उद्भवलेली असते, कारण तिने जर कोणाला खरं सांगितलं तर सावीला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि जर तिने नाही सांगितलं तर अन्वीच्या बाबतीत जे काही घडतंय ते ती थांबवू शकत नव्हती. काय करू याचा विचार ती करत बसलेली असते, त्यावेळी तेथे राघव येतो. कृष्णाने राघवकडे लॉक्स मागितलेले असतात, त्यामुळे राघव ते लॉक्स घेऊन आलेला असतो आणि तो विचारतो लॉक्स घेण्या अगोदर तुझा प्लॅन काय आहे ते मला सांगायचं. राघव कृष्णाला म्हणतो तू अन्वीला का सांगितलं की तू तिची मामी नाही आहेस? तर कृष्णा म्हणते कारण आपण कोणाची मामी काकी नानी नाही होत. तर राघव तिला म्हणतो चल मग आपण आत्ताच लग्न करू, म्हणजे तू ऑफिशियली तिची मामी होशील. तर कृष्णा राघववरच ओरडते. तर राघव मनात विचार करतो आता अन्वीसोबत जे काही घडत आहे ते तुला पटत नाहीये, यावरूनच तू कृष्णा नाही तर सिंधू आहेस हे स्पष्ट होतं. फक्त तू हे मान्य करत नाहीयेस, पण का मान्य करत नाहीयेस हेच मला कळत नाहीये. आणि त्याला सिंधूवर पूर्ण विश्वास असतो की आत्ता अन्वीसोबत जे काही घडतंय ते फक्त सिंधूच थांबवू शकते. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे घरातील महिला बाहेर येत नसतात, कारण त्यांच्या रूमला बाहेरून कडी लावलेली असते. तर शकुंतला म्हणते कोणीच दिसत नाहीये. तर गुरुजी म्हणतात मग पूजा करायची आहे का नाही? तर कृष्णा तिथेच बसलेली असते. ती म्हणते पूजा होणार, पण ती आपल्या स्टाईलने. त्यावेळी तेथे राघव, रत्नाकर आणि ऋतुराज पूजेची थाळी घेऊन येतात. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.